खरं तर मी आधीच करायला हवं होतं। नालायक, नीच आणि खोटारडा जर कोणी असेल तर तो हा माणूस आहे। खरं तर याला माझा जीव घ्यायचा होता, पण मालती वहिनी मध्ये आल्या आणि तो वार त्यांनी स्वतःवर घेतला। निर्लज्ज आणि खुणी कोणी असेल ना तर तो हा माणूस आहे। मागे वा तुम्ही आधी। 4 दिवसापूर्वी तुम्ही आम्हाला गच्चीवर जे सापडलात ना जिवंत, ते गुरुजींमुळे। मी आणि शालिनी आम्ही दोघांनी तुम्हाला बघितलंय तिथे। भ्रमात आहेसा तुम्ही दादासाहेब, याचा खरा चेहरा तुम्हाला माहित नाहीये। अप्रसंग काय, तुम्ही काय बोलताय? अगं सुशीला, गप राहा ना जरा। मिलिंदला आत्ताच गमावलंय आपण, पाठोपाठ आता मालतीला गमावलंय, जरा गप राहा ना तू। गमावलं नाही, त्या काळूबाईनं ओढून नेलंय तिला। शेवटच्या काही दिवसात काळूबाई काळूबाई असा धावा करत होती। काय शालिनी? अरे गुरुजी, अजून काय पुरावा पाहिजे वकील? तुमच्या आम्हा अमोघनं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय। जीव जाताना मालतीला सांगितलंय, आज आहे तिचा मारेकरी। काळूबाई जीव घेणारी नाहीये हो दादासाहेब, ती जीवन दान देणारी आहे। एक दिवस तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल, आणि एक ना एक दिवस त्याचा खरा चेहरा मी तुमच्या डोळ्यासमोर येईल। पण हा चेहरा हा तो कधीच दिसणार नाही। आर्या, 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 सांभाळ स्वतःला पोरी। मालतीताईंना न्याय मिळवून द्यायलाच हवा, आणि त्यासाठी त्यांच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ आई आणि दादासाहेबांना दाखवायला हवा। त्यांचा मोबाईल इथेच कुठेतरी पडला असेल। काय शोधतेस? मालतीचा गेलेला जीव? नाही, तुमच्या पापाचा पुरावा। काय उपयोग आहे त्याचा? तुझ्या वकील नवऱ्याने केले की प्रयत्न, पोलीस वगैरे वगैरे, काय झाला फायदा त्याचा? माझं सोडा, पण काळूबाईचं तुमच्यावर लक्ष आहे। निष्पाप माणसांचे जीव घेत आहे। लवकरच तुमच्या पापाचा घडा भरेल आणि ती तुम्हाला यमसदनात पाठवेल। तिथेच मिळेल तुम्हाला शिक्षा। पण त्याच्या आधी तुम्हा सगळ्या पाटील कुटुंबियांचं मिलन मिलिंद आणि मालतीशी लवकरात लवकर कसं करून देता येईल याचा विचार करतोय मी। मिलिंदच्या अस्थी मला काही उपयोग नाही यांचा।
या अस्थी दाखवून मालतीताईंना भडकवत होतात ना तुम्ही, आणि आमच्या विरुद्ध वापर करून झाल्यावर त्यांना सुद्धा बाजूला केलं. आर्या, आर्या, तुझ्या नवऱ्यानं अंगावर हात टाकलाय माझ्या, म्हणून सुरू केलंय मी हे मृत्यूचं तांडव. तुझ्या त्या वकील नवऱ्याला सांग मला शरण यायला, नाही तर पुढचा नंबर कधी कसा कुणाचा लावतो मी त्याचा अंदाज बांधत बस. जमल्यास वाचवायचा प्रयत्न कर त्यांना, कारण सिद्ध आहे मी स्वयंसिद्ध. अरे सोड, अरे सोड, अरे सोड. आर्या, माझ्यामुळे मालती वहिनींचा गिल्टी वाटतंय मला. ओ अरे मला सांग, तुला माहित होतं का की विराट तुझ्यावर हल्ला करतोय आणि मालतीताई तिथे आल्या ते? नाही ना, तुला माहिती असतं ना तर तू हे घडूच दिलं नसतंस. तुझा खरंच दोष नाहीये यार, पण हो, मालतीताईंना वाचवू शकलो नाही असं वाईट वाटतंय. तो माणूस वर तोंड करून माझ्या घरात फिरतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये का? ते खरं चाललंय. अमोल, मला कळतंय रे सगळं, पण कुठलाच मार्ग दिसत नाहीये. त्या विराटनं या सगळ्याचं खापर माझ्यावर आणि काळूबाईवर फोडलं, आणि दादासाहेबांना, आईंना हे सगळं पटवून देण्यात तो यशस्वी झालाय याचा त्रास मलाही होतोय रे. कसंही करू ना, त्या विराटच्या पाशातून या दोघांनाही बाहेर काढायला पाहिजे, पण कसं? शिष्येचा पेहराव कुठे? सोडला मी तो, कारण मी तुमचं शिष्यत्व सोडते. अमोघला मिळवून देईन असं वचन दिलं होतं तुम्ही मला, म्हणून मी तुमची शिष्या झाले. पण काय उपयोग झाला? अमोघ तर मिळाला नाहीच, पण त्याचा सूडही घेता नाही आला मला. तुमचा प्रत्येक वार फुकट गेलेला आहे. माझा विश्वासच नाही उरला आता तुमच्यावर. जे माझ्याशी अशा भाषेत बोलतात संपतात ते. टाका संप. तसंही काय उरलंय माझ्या आयुष्यात? परतीचे सगळे मार्ग बंद झालेत. अमोघ तर स्वीकारणार नाहीच, आई बाबाही नाही स्वीकारणार. नॉर्मल आयुष्य नाही जगू शकत मी. अमोघचा सूड घ्यायचा होता, पण तोही नाही घेता आला. टाका संप. पण नुकसान तुमचंच होणार आहे, कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुमचं शस्त्र, तुमची वारसदार आहे. वारसदारासारखी वागत नाहीस ना. पण 1.5 रुपयाची साधना केलीस, लाख मुलाची शक्ती बहाल केली, तुला तिचा वापर करता आला? तुला नाही आला. मी नौखीच आहे, पण तुम्ही सिद्ध आहात ना, स्वयंसिद्ध. प्रत्येक वेळी मात खाल्ली तुम्ही. आपल्या उपयोगाचा मिलिंद, ती मालती आपण सगळ्यांना गमावलंय, पण अमोघचा सूड घेताच आला नाही आपल्याला. अमोघच्या हातातलं काळूबाईचं कड काढून सुद्धा. अद्वा तद्वा बोलू नकोस. बेताल त्याहून नाही. पुन्हा एकदा बजावतो,
माझ्याशी अशा भाषेत जे बोलतात संपतात ते संपतात. हा उडणारे तुरळा एक माणूस या जगातून जाणार आहे. अमोघ. सिद्ध आहे मी, स्वयं सिद्ध. सहन नाही होत आहे ग. सारखा मालतीचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. काळूबाईने इशारा दिला होता की 15 दिवसांचा काळ कठीण असेल, पण इतका कठीण असेल की कुणाच्या तरी जीवावर बेतेल असं वाटलं नव्हतं. ही काळूबाई, हे सगळं नाही सहन होते आता. तू आमच्या पाठीशी आहेस ना, मग आता तूच मार्ग दाखव. ती मार्ग दाखवत बी असेल, आपल्यालाच कळत नाहीये. आपण तिचा नुसता दावा करायचा, एवढंच आपल्या हातात आहे. काकू, माझं एक ऐका. काय ग? मालतीताईंचा जीव घेऊन विराट शांत नाही बसणार. त्यानं उघड उघड धमकी दिली की मृत्यूचं तांडव सुरूच राहील. तो अमुकच्या जीवावर उठलाच आहे. ते खरं आहे, पण आता तो कोणाचाही घास घेऊ शकतो. काकू, तुम्ही उरळी कांचनला जा ना आजींकडे. इथे नका राहू. तुम्हाला असं एकटं टाकून शक्यच नाही. अगं, तो अमोकच्या जीवावर उठलाय. तो अमोकला मारणार होता, मालतीमध्ये गेली. हो, पण अमोघला काळूबाईचं संरक्षण आहे ना, त्यामुळे विराटचे त्याच्यावरचे हल्ले यशस्वी नाही होते. आता अमोघ आणि मी खचून जावं म्हणून तो कोणालाही टार्गेट करे. अगं, मलाच कशावर ना? दादासाहेब आणि वहिनींना बी धोका आहेच की. तू काय बी करू शकतो. नाही, मी नाही तुम्हाला कुठं सोडून जाणार. काय बी होऊ दे, मी इथंच आहे. मी काळूबाईचं नामस्मरण करत इथंच राहणार. काळूबाईच्या नावात चांगल, काळूबाईच्या नावानं चांगल, काळूबाईच्या नावानं चांगल, काळूबाईच्या नावानं चांगल. काळूबाई, आता पाटलाच्या वाड्यावर विराटच्या शक्तीचा दहन होणार. तोच बघायचा आहे मला. पण हे काय आहे गुरुजी? निर्वाणीचं शस्त्र आहे. हे शस्त्र फक्त ह्या काळातच तयार होऊ शकतं. त्याच्या आधीही नाही, नंतरही नाही. पण नेमकं कोणतं शस्त्र आहे हे? हे शस्त्र ज्याच्या दिशेनं फेकलं जातं पण हे शस्त्र कधी निर्माण होईल? सावली
सावली लाख्या सुराची सावली. काय वेळ आली हो आपल्यावर. मोठ्यांच्या आधी लहानांनी जाणं यासारखी भयंकर गोष्टच नाही. माझा तर अजून मी विश्वास बसत नाही. अगदी लेकीसारखी होती हो. सारखी आई आई करत माग माग असायची. मिलिंदला आमचा पुतण्या नाही तर पोटच्या पोरासारखा वागवला आम्ही. फौजदार म्हणायचा, दादासाहेब आमचं जे काही आहे ते समजत तू. खरंय तुमचा. दोघांचा लई आधार होता हो आपल्याला. आर्या काही आपली खरी सून नाही. तिच्यात आणि आपल्यात काळूबाईची भिंत आहेच. पण ही दोघं जीवाच्या जवळची होती. त्या काळूबाईनं या दोघांनाही आपल्यापासून हिरावून नेलं. पण मला एक कळत नाही, गुरुजी इथं घरात असताना त्यांनी मालतीला मरूच कसं दिलं हो? वाचवलं असतं जर तिनं गुरुजींचं ऐकलं असतं तर. हजारदा आपण तिला समजावलं, पण आर्यानं काय मोहिनी घातली माहिती नाही. ती काळूबाईचं नाव घ्यायला लागली, गुरुजींच्या छत्रछायेखालनं बाहेर आली आणि ते समजा ओढावून घेतलं तिनं. खरंय तुमचं. तिनं ऐकलं असताना आपलं तर आज ही वेळच आली नसती. म्हणूनच आम्ही सांगतोय, या सगळ्याचा विचार आपल्या शक्तीच्या पलीकडे आहे. गुरुजींवर विश्वास ठेवा. ते जे सांगतील तसंच आपण वागायचं. बघा, आपल्याला जे दिसत नाही ना ते त्यांना दिसतं. जर मालतीला आधी कळलं असतं, तिने जर काळूबाईचं नाव घेतलं नसतं तर ही याच आली नसती. मला वाटतंय आई आणि दादासाहेबांशी तूच बोललेलं बरं. मी कितीही सांगितलं तरी माझं नाही ऐकणार ते. तुझं सोड, माझंही ऐकतील असं वाटत नाहीये. कारण मीही त्या विराटच्या विरोधात आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे ते संशयानेच बघतायत. ठीक आहे ना, जास्तीत जास्त रागवतील ते, सहन करूया आपण. पण आता त्यांची सुरक्षितता जास्त महत्वाची. हे बघ अमुक, विराट आपल्याला तर घराबाहेर पडू देणार नाही, पण आई आणि दादासाहेबांना तो बाहेर पडू दे. ऍटलीस्ट ते सेफ तरी राहतील. या विराटशी कसं लढायचं ते आपण नंतर ठरवूच. त्यांच्या जीवाला असलेला धोका त्यांना दिसत नसला तरी तो आपल्याला दिसतो. मी बघतो बोलू. हळूच. गुरुजींनी अनेकदा समजावून सांगितलं. आपण तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ऐकलं कुठे तिला? ते समजा झालंच नसतं ना. थोडं बोलायचं होतं. काय बोलायचं? आय मीन, रिक्वेस्ट करायची होती. मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी काही दिवसांसाठी फार्म हाऊसवर शिफ्ट व्हा.